Hello everyone, myself Mr. Girish Chandra Mandke from SBNM College of D Pharmacy, Mahad. Today I will deliver lecture on autocoids. First we have learned the physiological role of histamine. In that definition, histamine is a tissue amine or biogenic amine. Histamine हे एक टिश्यू अमाइन आहे किंवा त्यालाच काय म्हणलं तर बायोजेनिक अमाइन. इट इज एन इमिडाझोलिन कंपाउंड वाइडली डिस्ट्रीब्युटेड इन द बॉडी लाईक प्लेटलेट्स, ल्युकोसाइट्स, बेसोफिल्स अँड मास्ट सेल्स. हिस्टामाइन हे एक इमिडाझोलिन कंपाउंड आहे, ते वाइडली डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे बॉडीमध्ये. ते कोणत्या बॉडीमध्ये कुठे कुठे ते डिस्ट्रीब्यूट झालेले तर लाईक प्लेटलेट्समध्ये आहे, ल्युकोसाइट्समध्ये आहे, बेसोफिल्समध्ये आणि मास्ट सेलमध्ये. नेक्स्ट इज अ pharmacodynamics of histamine. Histamine acts on ion H1 and H2. Histamine acts on H1 and H2. Histamine H1 receptor activity causes smooth muscle contraction, increased vascular permeability and increased mucus secretion. आता जे काही हिस्टामाइन H1 रिसेप्टर ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामुळे कोणता कॉज होतो तर स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन होतं हिस्टामाइन H1 रिसेप्टरमुळे. त्याच्यामुळे काय होतं, वॅस्क्युलर परमेबिलिटी इन्क्रीज होते आणि म्युकस सिक्रेशनसुद्धा इन्क्रीज होतं. हिस्टामाइन H2 रिसेप्टर ॲक्टिव्हिटी इन्क्रीजेस गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशन. हिस्टामाइन H2 रिसेप्टर ॲक्टिव्हिटीमुळे काय इन्क्रीज होतं तर गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशन. नेक्स्ट इज अ फार्मॅकोलॉजी ऑफ हिस्टामाइन. In that pharmacology of histamine, histamine produces contractions of large blood vessels and arterioles. Histamine काय प्रोड्यूस करतं तर जे काही लार्ज ब्लड वेसल्स असतात आणि आर्टेरिओल्स असतात त्यांचं कॉन्ट्रॅक्शन प्रोड्यूस करतं. देन इट कॉजेस थ्रॉबिंग हेडॅक अँड ट्रान्झिएंट इन्क्रीज इन सेरेब्रोस्पायनल फ्लुइड प्रेशर. आणि ते काय करतं, जे काही थ्रोबिंग हेडॅक असेल ते आणि जे काही CSF फ्लुइड असेल त्याचं प्रेशर इन्क्रीज करतं. देन इट इन्क्रीजेस हार्ट रेट अँड कॉन्ट्रॅक्टिलिटी. हार्ट रेट आणि कॉन्ट्रॅक्टिलिटी हिस्टामाइन इन्क्रीज करतं. द नेक्स्ट इज अ प्रिपरेशन हिस्टामाइन ॲसिड फॉस्फेट IP. द डोस ऑफ हिस्टामाइन ॲसिड फॉस्फेट IP इज 1 mg/ml and 0.5 to 0.1 mg subcutaneously. This is the dose of histamine acid phosphate. Next is the therapeutic uses of histamine. First use is to study gastric secretion. Gastric secretion च्या स्टडीसाठी याचा यूज केला जातो. नेक्स्ट डायग्नोसिस ऑफ फोइक्रोमासायटोमा. फोइक्रोमासायटोमाच्या डायग्नोसिससाठी याचा यूज केला जातो. तर फोइक्रोमासायटोमा म्हणजे काय तर दिस इज द व्हॅस्क्युलर ट्यूमर. द व्हॅस्क्युलर ट्यूमर कॉजिंग इरेग्युलर सिक्रेशन ऑफ इफेनफ्राइन अँड नॉन इफेनफ्राइन. इट्स लिडिंग टू अटॅक्स ऑफ रेज्ड ब्लड प्रेशर अँड हेडॅक. आता या फोइक्रोमासायटोमाच्या डायग्नोसिससाठी हिस्टामाइन यूज केलं जातं. पण फोइक्रोमासायटोमा म्हणजे काय, याच्यामुळे हा एक व्हॅस्क्युलर ट्यूमर आहे की ज्याच्यामुळे काय होतं तर जे काय इफिनफ्राइन आणि नॉन इफिनफ्राइन आहे त्याचं इरेग्युलर सिक्रेशन होतं आणि त्याच्यामुळे काय होतं इट्स लिडिंग टू अटॅक्स ऑफ रेज्ड BP. ब्लड प्रेशर आणि हेडॅक हे रेज होतं म्हणजे इन्क्रीज होतं. द नेक्स्ट इज अ अँटीहिस्टामिनिक्स. Antihistaminics are pharmacological agents which when administered externally antagonize effects of histamine on H1 and H2 receptors. तर अँटीहिस्टामिनिक्स हे काय आहेत, फार्माकोलॉजिकल एजंट्स आहेत की जे ॲडमिनिस्टर कशासाठी केले जातात तर ते काय करतात तर H1 आणि H2 रिसेप्टरवरती जो काही हिस्टामाइनचा इफेक्ट आहे तो एक्सटर्नली अँटागोनाइज करतात. अँटागोनाइज म्हणजे त्याला विरोध करतात. फर्स्ट H1 रिसेप्टर अगोनिस्ट. These agents are comparatively block effects of histamine mediated through H1 receptor. तर H1 रिसेप्टर अगोनिस्ट काय करतात तर ते कंपॅरेटिव्हली जो काही हिस्टामाइनचा इफेक्ट आहे तो ब्लॉक करतात. तो कशाच्या थ्रू झाला असतो, H1 रिसेप्टरच्या थ्रू झालेला जो काही हिस्टामाइनचा इफेक्ट आहे त्याला ब्लॉक करतात.
This is called as H1 receptor agonist. Next, the classification of H1 receptor agonist. First is a potent and sedative class. Example is diphenhydramine and promethazine. Second class is potent plus less sedative. Example is chlorcyclazine and chlorpheniramine. Third class is less potent, less sedative. Example is mepyramine and chlorpheniramine. Next is a pharmacology. Antihistaminics block ट्रिपल रिस्पॉन्स ऑफ हिस्टामाइन. तर जो काही हिस्टामाइनचा ट्रिपल रिस्पॉन्स असतो त्याला हे अँटीहिस्टॅमिनिक्स काय करतात, ब्लॉक करतात. These agents antagonize stimulant action of histamine on smooth muscle of GIT. GITच्या स्मूथ मसलवरती हे जे एजंट्स असतात ते जे काय हिस्टामाइनची स्टिम्युलंट ॲक्शन असते ती अँटागोनाइज करतात, तिला स्टॉप करतात किंवा विरोध करतात. देन दे अँटागोनाइज हिस्टामाइन इंड्युस्ड ब्रॉन्कोस्पाझम. आता जे काही हिस्टामाइन इंड्युस्ड ब्रॉन्कोस्पाझम आहे त्याला अँटागोनाइज करण्याचं काम कोण करतं, तर अँटीहिस्टामिनिक्स ड्रग्स. Next is a pharmacokinetics of antihistaminics. In that first point is antihistaminics are well absorbed orally as well as parenterally. Antihistaminics drugs जे आहेत ते orally as well as parenterally absorb होतात. Then these are metabolized in the liver. आता जे antihistaminic drug आहेत ते liver मध्ये metabolize होतात. Then third is a degradation products are eliminated in urine. जे काही डिग्रेडेशन प्रोडक्ट आहेत ते युरिन थ्रू इलिमिनेट होतात. द नेक्स्ट इज अ साइड इफेक्ट्स ऑफ अँटीहिस्टॅमिनिक्स. फर्स्ट इज अ सिडेशन. देन नेक्स्ट इज अ ड्रायनेस ऑफ माउथ. थर्ड इज अ ब्लरिंग ऑफ विजनमध्ये प्रॉब्लेम होतो. देन माउथ ड्राय होतं. देन लास्ट साइड इफेक्ट इज सेन्स ऑफ टाइटनेस इन चेस्टमध्ये टाइटनेस तुम्हाला जाणवतो. The next is the therapeutic uses of antihistaminics to treat allergic disorders like urticaria, rhinitis and cough. आता urticaria हे एक allergic disorder आहे. Urticaria is a urine disorder. Sorry, not urine. Urticaria means जे काही अंगावरती आपण म्हणतो पित्त, जे काही स्किन वरती जे काही रेडनेस येतो, इट इज कॉल्ड एज ड्यू टू दिस अँटीहिस्टॅमिनिक्स. देन रॅनायटिस मीन्स इन्फ्लेमेशन ऑफ म्युकस मेम्ब्रेन ऑफ नोज. रॅनायटिस मीन्स इन्फ्लेमेशन ऑफ म्युकस मेम्ब्रेन ऑफ नोज. नोजच्या म्युकस मेम्ब्रेनला इन्फ्लेमेशन होतं, म्हणजेच that is called as rhinitis. And next in the treatment of cough, then next use is a local anesthetic. It is used as a local anesthetics. Next to treat motion sickness. Then next use is to produce hypothermia during surgery. Hypothermia means जे काही शरीराचं तापमान आहे, body temperature is reduced or decreasing during surgery. Next, preparations of antihistaminics is first is a diphenhydramine. In that Benadryl dose is 50 mg orally. The next mepyramine maleate. In that Antisan dose is 50 mg orally. Next is chlorpheniramine maleate. Brand name is ZIT. Dose is 5 to 20 mg by oral route. Next, histamine H2 receptor antagonist. These agents when administered competitively block action of histamine on H2 receptor. हे जे काही हिस्टामाइन H2 receptor antagonist आहेत, हे असे एजंट्स आहेत की ते कशासाठी ॲडमिनिस्टर केले जातात, तर ते काय करतात, H2 रिसेप्टरवरती जे काही हिस्टामाइनची ॲक्शन आहे ती ब्लॉक करतात. These agents block histamine induced gastric hydrochloric acid secretion. अजून काय करतात ते हिस्टामाइन इंड्युस्ड गॅस्ट्रिक हायड्रोक्लोरिक ॲसिड सिक्रेशनला ब्लॉक करतात. त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे, सिमेटॅडिन. ब्रँड नेम इज टॅगामेट.
dose is 400 mg. Then next example of histamine H2 receptor antagonist is ranitidine. Dose is 25 mg per ml IV slow infusion route. These are used in the treatment of peptic ulcer. Peptic ulcerच्या ट्रीटमेंटमध्ये histamine H2 receptor antagonistचा यूज केला. नेक्स्ट इज अ लास्ट पॉइंट ऑफ दिस चॅप्टर is prostaglandins. Euler in 1935 discovered and isolated prostaglandins from human seminal fluid. आता यूलर हा एक सायंटिस्ट आहे, त्यानं 1935 मध्ये आयसोलेटेड प्रोस्टाग्लँडिन्स फ्रॉम ह्युमन सेमिनल फ्लुइडपासून आयसोलेटेड प्रोस्टाग्लँडिन्स डिस्कवर केले. दिस सबस्टन्स एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम सेमिनल फ्लुइड इज नोन ॲज प्रोस्टाग्लँडिन बिकॉज ऑफ इट्स ओरिजिन फ्रॉम प्रोस्टेट ग्लँड. आता हा सबस्टन्स एक्स्ट्रॅक्ट कशापासून केलेला आहे? सेमिनल फ्लुइडपासून केलेला आहे, म्हणून त्याला प्रोस्टाग्लँडिन म्हटलं जातं. पण त्याचा जो मेन ओरिजिन आहे तो कशापासून आहे? प्रोस्टेट ग्लँडपासून. सो दिस इज also called as prostaglandin. Prostaglandins are synthesized from arachidonic acid by the action of prostaglandin synthetase, which is widely distributed in the body in prostate, seminal vesicles, livers, kidney and pancreas. आता प्रोस्टाग्लँडिन हे सिंथेसाइज कशापासून होतं? तर arachidonic acid by the action of prostaglandin synthetase. आणि ते कुठे प्रोस्टाग्लँडिन सिंथेटेज हे वाइडली डिस्ट्रीब्युटेड आहे आपल्या बॉडीमध्ये इन द प्रोस्टेट, देन सेमिनल वेसिकल्स, देन लिव्हर्स and kidney and pancreas etc. Next, physiological role of prostaglandins. Prostaglandins play a vital role in reproductive physiology. Reproductive physiology मध्ये प्रोस्टाग्लँडिनचा रोल हा कसा आहे? व्हायटल रोल म्हणून ते ॲक्ट होतं. Then in males, prostaglandins are involved in erection, ejaculation, sperm motility and steroidogenesis. Then in female, it is responsible for uterine and fallopian tube contractility. फिमेल मध्ये ते कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? तर युटेराइन आणि फॅलोपियन ट्यूब कॉन्ट्रॅक्टिलिटीसाठी ते रिस्पॉन्सिबल आहे. प्रोस्टाग्लँडिन्स प्लेज अ व्हायटल रोल इन गॅस्ट्रिक सिक्रेशन्स. प्रोस्टाग्लँडिनचा मेन रोल काय आहे? तर गॅस्ट्रिक सिक्रेशनमध्ये ते युजफुल आहे. देन फार्माकोलॉजी. First, on cardiovascular system, PGE2 and PGF2 alpha produces peripheral vasodilation and fall in blood pressure. तर कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीमवरती प्रोस्टाग्लँडिनचा काय इफेक्ट होतो? तर PGE2 आणि PGF2 अल्फा काय प्रोड्यूस करतात? पेरिफेरल व्हॅसोडायलेशन, आणि त्याच्यामुळे काय होतं? ब्लड प्रेशर फॉल होतं, म्हणजे डिक्रीज होतं. नेक्स्ट, ऑन GIT, PGE2 and PGF2 alpha causes contraction of gut muscles. PGE2 and PGF2 alpha मुळे काय होतं? तर कॉन्ट्रॅक्शन ऑफ गट मसल्स. देन प्रोस्टाग्लँडिन्स बाय इन्क्रीजिंग इंटेस्टायनल फ्लुइड सिक्रेशन कॉजेस डायरिया. तर प्रोस्टाग्लँडिनमुळे काय होतं? इंटेस्टायनल फ्लुइड सिक्रेशन इन्क्रीज झाल्यामुळे त्याचा कॉज काय होतो? तर डायरिया प्रोड्यूस होतो. देन थर्ड, प्लेटलेट ॲग्रिगेशन. प्रोस्टाग्लँडिन्स कॉज प्लेटलेट ॲग्रिगेशन. ॲग्रिगेशन मीन्स एकत्रित किंवा ग्रुपिंग, प्लेटलेट ग्रुपिंग याच्यामुळे होतं. देन फोर्थ इज अ ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम, इट ॲक्ट्स ॲज अ ट्रान्समीटर. प्रोस्टाग्लँडिन्स इज ऑल्सो ॲक्ट ॲज अ ट्रान्समीटर इन सेंट्रल नर्वस सिस्टीम. देन थेराप्युटिक युजेस ऑफ प्रोस्टाग्लँडिन्स. फर्स्ट uses for induction of labor. Then next uses for termination of pregnancy in second trimester. Therapeutic use is for termination of pregnancy in second trimester. Okay, thank you. We can stop here.